ब्रेकिंग न्यूज येते कोल्हापुरातून। कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पंचगंगेचं पाणी हे शहरात घुसलेलं आहे। पंचगंगा नदी परिसरात असलेल्या गायकवाड वाडा परिसरात पंचगंगेचं नदीचं पाणी आता आलेलं आहे। दोन्ही बाजूची वाहतूक आता ठप्प झाली आहे। एनडीआरएफची टीम सध्या तैनात करण्यात आलेली आहे। मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 86 बंधारे हे पाण्याखाली गेले, त्यामुळे सर्व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेली 3 दिवस मुसळधार पाऊस चालू आहे। या पावसामुळे पंचगंगा नदी पात्राबाहेर पडलेली आहे। मी सध्या कोल्हापुरातल्या पंचगंगा नदी परिसरातील गायकवाड वाडा इथं आहे। या परिसरात रात्री पाणी घुसल्यामुळे या ठिकाणची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे। याच्या शेजारी पंचगंगेचं पात्र आहे। या पात्राच्या मार्फत आपण बघू शकता कोल्हापूर जिल्ह्यात जो पाऊस पडतो या नद्या नाल्या तुडुंब भरून आता हे पाणी पंचगंगेमध्ये आले आणि हेच पाणी आता शहराच्या दिशेने येताना आपल्याला दिसतंय। एकूण कोल्हापूर जिल्ह्यातले 86 बंधारे पाण्याखाली आहे, तर पंचगंगेची जी इशारा पातळी आहे ती 39 फुटांवर आहे। सध्या ती 38 फुटांवर वाहते। असाच दिवसभर जर पाऊस राहिला तर पंचगंगा नदी ही इशारा पातळीवर जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कोल्हापुरातून रत्नागिरी आणि कोल्हापूर ते गगनबावडा हे जे 2 राज्यमार्ग आहेत, हे राज्यमार्ग काल रात्री बंद करण्यात आलेले आहेत। या मार्गावर पाणी आल्यामुळे दक्षता म्हणून हे मार्ग सध्या बंद करण्यात आलेले आहेत। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। तर आपण कोल्हापुरातली ही महत्त्वाची दृश्य पाहतोय। पंचगंगेचं पाणी आता शहरामध्ये येतंय आणि त्यामुळेच कोकणाकडे जाणारी वाहतूक ही ठप्प झालेली आहे। तर एनडीआरएफची टीम सुद्धा आता कोल्हापूरमध्ये तैनात करण्यात आलेली आहे।